नमस्कार सर्वांना. माझं नाव यामिनी मटकर. मी ठाण्यावरून आली आहे. एज्युकेशन बॅकग्राऊंड माझा खूप वेगळा आहे. मी बाय एज्युकेशन BSc मॅथमॅटिक्स विथ स्टॅटिस्टिक डिप्लोमा आहे. मी काही वर्ष MNCमध्ये काम केलं, पण शेवटी कलाकार अंगात असल्यामुळे ते नाही कंटिन्यू करू शकली. सो बाय प्रोफेशन मी शुगर क्राफ्ट आर्टिस्ट आहे, त्याचबरोबर उद्योजिका आहे. आणि काही NGO बरोबर मी काम करते. मी हिंदू धर्म प्रशिक्षकचा कोर्स केला. आता प्रशिक्षक म्हणून मी स्वतःला म्हणू शकत नाही, कारण का सध्या ही सगळ्यांचीच लर्निंग प्रोसेस आहे. पण जसं सर बोलतात, की माझे आभार मानू नको, पण खरं त्यांचे आभार मानणं गरजेचं आहे. कारण का आपल्या जे ग्रंथ किंवा इतर जी माहिती आहे, ती वाचायला, समजायला खूप कठीण आहे. पण भीष्मनी जे कोर्सेस सुरू केले, त्याच्यामुळे फायदा हा झाला, की ती समजायला सोपी आहे. म्हणजे जेव्हा पण कधी काही पुस्तक चाळलं, की बाबा या विषयावर मला माहिती काढायची आहे. आता आपण बोलतो, की ChatGPT झाली, Gemini झालं, पण ते पण शेवटी स्टोरेज डेटावरच अवलंबून आहे. पण सरांनी जे पुस्तकाचं म्हणजे ज्यांनी कोणी ते सगळं लिहिलेलं आहे, ते इतकं सहज आणि सोपं झालंय, त्याच्यामुळे आम्हाला नवीन लोकांना ते समजायला खूप चांगलं झालंय. त्यासाठी सरांचे आभार मानणं गरजेचं आहे. पण त्याचबरोबर पडद्यामागचे कलाकार म्हणजे अपूर्वा, वेदांत किंवा हे सर जेव्हा नेहमी असतात. कारण का मी कथाकारचा पण कोर्स केला होता. तर तेव्हा कसं होतं, मेजर आपला प्रॉब्लेम होतो, की व्हिडिओ कसा शूट करायचा. तर त्यासंबंधी सरांनी मार्गदर्शन केलं होतं. त्यामुळे खऱ्या अर्थाने हे जे भीष्म स्कूल आहे, ते आपल्यासाठी एक परिवारच आहे. कारण का प्रत्येक गोष्टीचं आपल्या पावलं-पावली म्हणजे आपण पडतोय, तर आपल्याला हात देऊन व्यवस्थित तो मार्गदर्शन केलं जातं. त्यासाठी मी भीष्म स्कूलचे आणि त्यांच्या एंटायर टीमचे मनःपूर्वक आभार मानते. सुरुवातीला जेव्हा हे सांगितलं होतं, की तुम्हाला काही बोलायचंय, तर मी थोडं टाळलं होतं. कारण का एवढे तज्ञ लोकं असताना आपण त्याच्यावर बोलणं म्हणजे छोटा मूव असं होतं. पण इथे जेव्हा सांगितलं, की तुम्ही अनुभव सांगू शकता, की ह्याच्यातून काय तुम्ही साध्य केलं किंवा करताय. तर मी तिला बोलले, की ठीक आहे, मी 10 मिनिटं थोडंफार बोलू शकते. तर मी हिंदू धर्म प्रशिक्षक हा कोर्स केला होता. तर त्यातला अनुभव माझा असा होता, की आपण जेव्हा म्हणतो, की दुसऱ्यांना तत्त्वज्ञान आपण शिकवावं किंवा धर्म म्हणजे काय? पण त्याच्यासाठी स्वतःला माहिती असणं गरजेचं आहे. तर जसं मी बोलली, की अगोदर, की आपल्यात काही उपनिषद, वेद आहेत, ते समजायला खूप कठीण जातात. पण इथल्या कोर्समधली जी भाषा आहे, जी लिहिलं गेलंय, ते इतकं सुंदर आहे, की समजायला खूप सोपं जातं. म्हणजे आपण बोलतो, की मी हिंदू आहे, हिंदू आहे. पण त्याच्यामध्ये हिंदू हा शब्द, हा कसा उगम झाला ह्याची पूर्ण माहिती आहे. ते वाचतानाच इतकं सुंदर वाटतं, की अरे आपला हा इतिहास आहे. म्हणजे आपण इतके वर्ष बोलतो, की मी भारतीय आहे, मी हिंदू आहे. पण मुळातच आपल्याला स्वतःलाच अर्थ माहीत नाही, तर दुसऱ्यांना आपण काय शिकवणार? ही महत्त्वाची गोष्ट आपण शिकवली. त्याच्यानंतर जे सर्वात मोठा परिणाम झाला, जसं की आता ChatGPT आहे, Gemini आहे, की आपण क्वेशन टाकला, की आपल्याला आन्सर येतं. ते बरोबर आहे. पण शेवटी ते स्टोरेज डेटावर आहे. जसं की ह्याच्यामध्ये क्वेशन्स आपल्याला 8 देतात, त्यातले 5 लिहायचे. तर त्याच्यामध्ये वारकरी संप्रदायाबद्दल क्वेशन्स होता. जसं ताईंनी मगाशी वारकरी संप्रदायाबद्दल पूर्ण माहिती सांगितली आणि आपल्याला पाश्चात्य गोष्टीचं अनुकरण करायची सवय, जसं की मेडिटेशनचं मूळ आपलं भारतीय आहे, हे आपल्या संस्कृतीत आहे. पण बाहेरचे लोकं त्यांना मेडिटेशन नाव देतात. मग आपल्याला वाटतं, "अरे वाह! वाह! काहीतरी छान करायचंय, मेडिटेशन आहे." पण त्याचं मूळ आपल्याकडे ध्यान साधना, जे वारीमध्ये पण आपल्याला दिसून येतं. त्याचबरोबर आपल्याकडे साउंड हिलिंग, जे पाश्चात्यामध्ये आपण शिकतो, की अरे एवढे मोठे-मोठे इन्स्ट्रुमेंट असतात, ते फ्रिक्वेन्सीवर होतात. पण जेव्हा मी या सगळ्याचा अभ्यास म्हणजे मी वेळात वेळ काढून माझ्या परीने जे शक्य होते ते करते आणि मी भजनी मंडळात पण जाते. आता तिथे गेल्यावर मला हा प्रश्न विचारतात, की "तुला या वयात भजन शिकायची काय गरज आहे?" कारण का तिथे येणाऱ्या महिलांचा वयोगट जरा माझ्यापेक्षा खूपच जास्त आहे. तर मी माझं म्हणणं आहे, की कुठलंही ज्ञान घेण्यासाठी वयोगट नाही आणि मी स्वतःला भाग्यशाली समजते, की मला या वयात समज आली, की ते मी शिकणं गरजेचं आहे. तर त्याच्यामुळे तिथे गेल्यावर मी टाळ शिकली. म्हणजे अजूनही मी इन प्रोसेसच आहे, म्हणजे मी कच्चीच आहे तशी बोलायला गेलं तर. पण त्या टाळ शिकताना जेव्हा त्यांनी काही आम्हाला बेसिक शिकवले, जे वारीमध्ये टाळ आणि नामस्मरणामध्ये करतात. जे आता तुम्हाला मी साउंड हिलिंगबद्दल जे बोलली, ते टाळामध्ये पण तेच आहे. टाळ बंद आणि टाळ चालू. त्याच्यामध्ये जेव्हा आपण विचार करतो, म्हणजे मी विचार करायची, मला कधी वारीला जायचा अनुभव आला नाही. म्हणजे मला खूप इच्छा आहे, पण नाही झालं. पण रिसेंटली जे भीष्मचा प्रोग्राम झाला, त्याच्यामुळे मी 1 दिवस आधी आळंदीला होती. तर त्याच्यामुळे ते भाग्य मला अगोदर रुकरुक लागली होती, की अरे मला कधी दर्शन मिळणार. पण भीष्मच्या रूपाने का होईना, मला ते सिद्ध झालं. आणि जे मी टाळाबद्दल बोलत होती, की टाळामध्ये मी विचार करायची, की वारीमध्ये ते लोकं एवढ्या वेळ चालतात, त्यांचे पाय नसतील का दुखत? म्हणजे साहजिक आहे, आपण थोडंसं काही चाललं, की आपले
हातपाय दुखायला लागतात. म्हणजे न्यू जनरेशनच्या तर जास्तच दुखायला लागतात. पण त्याच्यामध्ये जेव्हा मी अभ्यास केला आणि टाळाबद्दल जेव्हा शिकत होती, तेव्हा आम्हाला असं सांगितलं, की ते जे नामस्मरण करतात, त्याचबरोबर त्या टाळाच्या लयीबरोबर जातात. त्याच्यामुळे टाळामधून जो ध्वनी किंवा जो फ्रिक्वेन्सी निर्माण होते, त्याच्यामुळे ऑटोमॅटिक त्यांचं हीलिंग होतं. आणि त्याचबरोबर आपल्याकडे शंखाबद्दल पण आहे, की आपल्याकडे शुभ प्रसंगी शंख वाजवणं. त्याच्यामध्ये मी शंख वाजवण्याचा पण प्रयत्न म्हणजे त्याचं प्रशिक्षण घेतलंय. पण ते पण सध्या कधी व्यवस्थित वाजतो, कधी नाही वाजत. पण त्याच्यामध्ये पण मला बेसिकली थोडं कच्चं होतं, की वाजवण्याचा शंख वेगळा असतो आणि पूजेचा शंख वेगळा असतो. जो वाजवण्याचा आहे त्याची ठेवण्याची प्रथा कधी तो जमिनीवर ठेवला गेला नाही पाहिजे. आणि जो पूजेचा आहे तो व्यवस्थित पांढऱ्या वस्तू म्हणजे तांदळामध्ये किंवा त्याला पांढरी फुलंच अर्पण केली गेली पाहिजे. आणि त्याच्यात जे पाणी ठेवून नंतर ते प्रसाद स्वरूपात घेतं, की त्याच्यामुळे आपल्या बॉडीमध्ये किती प्रकारे हिलिंग होऊ शकतं, हे मला या हिंदू धर्माचा अभ्यास करता, करता काही गोष्टी समजल्या. आणि आपण म्हणतो ना पाश्चात्तीकरणाकडे जास्त वळतो, की अरे हे मेडिटेशन, साउंड हिलिंग. पण जे आपल्याकडे खरंच आहे, की जे टाळ एवढं समृद्ध आहे, म्हणजे मी आता सध्या शिकते, म्हणजे भजनी टाळ कसा वाजवायचा काय. पण जे आपल्याकडे खरंच समृद्ध आहे, आपण त्याचाच वापर केला गेला पाहिजे. जर म्हणजे मी हे म्हणजे जे हा कोर्स शिकण्यामागचा हेतू कोणाला शिकवणं किंवा कोणाला हे नाही. मी स्वतः तेवढी केपेबल पाहिजे दुसऱ्याला ज्ञान देण्यासाठी. तर त्याच्यामुळे पहिले मी स्वतःला तेवढी समृद्ध करेल आणि मगच जे काय आहे ते पुढे शिकवेन. पण एक मी भीष्मचे आभार मानते, की त्यांनी जो अभ्यासक्रम म्हणजे टप्प्याटप्प्याने जो सुरू केलेला आहे, तो सगळ्यांसाठी खूप उपयुक्त आहे, की ज्यांना ह्याच्यामध्ये इन डेप्थ शिकायचंय. कारण का आपल्याला काय होतं, की जसं की आपल्याला फॉरेन लँग्वेजचे पण शिकणारे आहेत किंवा ज्ञान कुठलंच वाईट नसतं. पण आपली संस्कृत भाषा इतकी समृद्ध आहे आणि ती तशी समजायलाही कठीण आहे. तेही शिकण्याचा माझा थोडा प्रयत्न चालू आहे. आता आय होप त्याच्यातून मी काय साध्य करेन, पण मी स्वतःला नक्कीच भाग्यशाली समजेन, की ह्यांच्या रूपाने मला खूप काही चांगल्या गोष्टी अनुभवता आल्या, करता आल्या आणि आपल्या संस्कृतीचं जे महत्व आहे, जे काही परंपरागत चाललंय, ते टिकवण्यासाठी जर आणि दुसरं म्हणजे, की मी शाळांमध्ये काही शिकवायला जाते. म्हणजे अनप्रिव्हिलेज आहे तिथे संस्कार वर्ग टाइप शिकवलं जातं. तर ह्या सगळ्याचा फायदा असा होतो, की बघा जे म्हणजे समजा आता माझ्या एजचे ते जे थोडे मॉडर्न विचारायचे तर ते लोक पटकन ऍक्सेप्ट करत नाही. पण माझं म्हणणं आहे जर आपण मुळांवर काम केलं ना तर ते खोड व्यवस्थित मजबूत होईल. कारण का ऑलरेडी मजबूत झालेल्या ह्याच्यावर तुम्ही काय काम करणार. तर जे तुम्ही लहान मुलांवर तर मी माझ्या परीने प्रयत्न करीन, जे मी काय थोडंफार शिकलीये, जे काय मला येत आहे ते मी त्यांना देईन, जेणेकरून आपली पुढची जी पिढी आहे ती तेवढी प्रगल्भ होईल आणि ती त्या ज्ञानामध्ये सिद्ध करेल, की आपल्या हिंदू धर्माच्या ज्ञानामध्ये किती ताकद आहे. आणि मी वैयक्तिक लेवलला असं म्हणते, की जे बाहेरचे लोक बोलतात, की मॅनेजमेंटची नॉलेज त्यांच्यामध्ये आहे किंवा इव्हेंटचं वेगवेगळे कोर्सेस होतात. पण वारी हा अशी गोष्ट आहे, ज्याच्यामध्ये तुम्ही बघा आजपर्यंत कधी चेंगराचेंगरी झाली नाहीये किंवा कुठलंही असं काही धक्काबुक्की किंवा असं कधीच झालं नाही. कारण का त्याच्यात ती शिस्त आहे. एवढा समुदाय एकत्र एका ठिकाणी जमतो आणि तरीही गोंधळ होत नाही. ही खऱ्या अर्थाने मॅनेजमेंट आहे. आपल्याला 10-12 लोकांची अरेंजमेंट करायची तर आपली तारंबळ उडते. पण खरं मॅनेजमेंट किंवा खरं नॉलेज हे आपल्या भारतीय विद्येमध्ये आहे. हे लोकांना समजणं गरजेचं आहे आणि ते समजवण्याचं काम करण्यासाठीच आपल्याला भीष्मने एक दायित्व दिलंय, की बाबा हे पुढचं काम तुमचं आहे. तर त्याच्या आणि पाश्चात्य जे कोर्सेस आहेत ते ऍक्च्युली बघायला गेलं तर जी आपली मुळे आहेत त्याला कलम करून त्यांनी स्वतःचं रोपटं लावलेलं आहे. तर एवढंच मी सांगून माझं बोलणं संपलं. धन्यवाद.